Guys, welcome today my new blog. Good morning guys, good afternoon guys. भावाने विषय काय तर म्हटला पण पडला पाऊस जोरात चालू आहे गाईज पाऊस एकदम. माझी गाडी पण पडली तर पण मला जायला लागेल बाईकवरती दुसऱ्या. बता जा रहा कि सुबह से 7 बजे तक और शाम तक 8 बजे तक बारिश गिर रही थी. सुबह रात 8 बजे तक सुबह शाम बजे तक बारिश गिरी, फिर भी बारिश नहीं रुक रही, जोरदार बारिश गिरे. मुझे लगता है अभी बहुत भयानक तूफान आने की संभावना है, क्योंकि भयानक तूफान आ सकता है क्योंकि बारिश इतनी खतरनाक है. रात के 12 बजे और सुबह के 5 बजे और अभी के बजे 11 बजे तक बारिश गिरी. मैं घर में पड़ा रहा. मैं आज जिम भी नहीं जा पाया क्योंकि बारिश की वजह से मेरी गाड़ी बंद पड़ी. अभी मुझे 4 बजे जिम जाना पड़ेगा. ये देखो मैं तो ऐसे रेडी होके बैठा था. मैं यहाँ पे बारिश खत्म हो जाएगी, फिर भी बारिश की मौसम है, खतरनाक मौसम है. इस मौसम में भयानक मौसम में हादसा भी हो सकता है गाइस. आबरा गड़ाबरा गिली छू. ये देखो भयानक बारिश और घर के सामने बैठा हूँ मैं. फिलहाल तो अभी मैंने गाड़ी बनने के लिए दिया है, तो देखते हो गाड़ी बनती क्या नहीं. फिर भी हमको गाड़ी बनने के लिए बहुत डॉक्टर के पास जाने पड़ेगा. अभी डॉक्टर के पास दिया गाड़ी. फिलहाल तो चलते हैं डॉक्टर के पास गाड़ी बने कि नहीं. गाड़ी के अंदर बहुत पानी गया था बहुत, इसी वजह से मेरे एक्सेस बड़ी ये नहीं करे तो मूवमेंट नहीं कर रही थी गाड़ी. हे काय आता रेडी झालं ना. आता टाईम झाला 1:15 वाजलेला. मला हॉस्पिटलमधून कॉल आला की तुमची गाडीची कंडिशन खूप खराब झालं आहे. फुल बॅड न्यूज आले गायच. मला खूप वाईट वाटतं माझ्या गाडीच्याबद्दल, कारण की 2 दिवस झालं लगातार गाडी मला का साथ देत नाही. खूप भयानक कंडिशनमध्ये मला हॉस्पिटलमधून कॉल आला. तर गॅरेज हॉस्पिटलमधून कॉल आला की गाडीची कंडिशन ठाय झाली. चला आता आपण नाश्ता बिष्टा करू, मग जाऊ आपण हॉस्पिटलला. फ्राय करायला लावले गायच. बघ कशी एकदम टेस्टी झाले नाही एकदम फ्राय. ही पण मच्छीच आहे, बघू शकता तिथं. आता टाईम झालेला 4:45 ना. आता जस्ट चालू मी जिमला, कारण की पाऊस जोरात होता म्हणून मला सकाळी काही जाता आलं नाही काहीच. ना माझ्या ॲक्टिवाचा विषय काय आला आहे, माझ्या ॲक्टिवाची बॅटरी खराब झाली. ते आता आणले नवीन बॅटरी, ते बनवता जास्त टाईम झाली शोरूममध्ये. मग आता आपण जातो जिमला. मग उद्यापासून डेली आपलं सकाळी नॉर्मलनुसार. गाइस अभी रेडी हो चुका है, मैं जा रहा हूँ जिम. तर भाऊ आता रेडी झालं, चालू जिमला. हा त्या पण मला रिक्षाने जायला लागेल. पहिल्यांदा ब्लॉगरला रिक्षाने जायला लागेल, रिक्षाचा ट्रॅव्हल करायला लागेल. आपल्या खोणीपासून डायरेक्ट छत्रपती चौकाच्या समोर एक्स्ट्रा टाईमजवळ. काय दिवस आलेत गाइस. आजचा वर्कआउट आहे शोल्डर आणि ट्रायसेप मारणारे. काय किती घाम आलाय बघा. काय आहे एकदम मेहनत का पसीना. काय तर तुम्हाला ॲप्स पण दाखवतो. ॲप्स आजचा ॲप्स वर्कआउट करणार आहे गाइस. कैसा जाम गया जाने सैम्स में आंटिस तो गई एकदम. तर हे गाइस आजचा वर्कआउट सेट कंप्लीट केला होता. शोल्डर आणि थाईज डे. गाइस कसा मारला बघा. काय आता जस्ट आलो घरी. नेऊन गाडी बिडी बनवून आणली. आणि गुड न्यूज असते का गाडी व्यवस्थित झालेलं बनवून झालं. काय मला एवढा आनंद वाटतो. माझे एक्सेसमध्ये 2 दिवस आजारी होते. मला कसं तरी गिल्टी फील होत होता, कारण की गाडीशिवाय मला काहीच नाही माहिती. गाडी आपली जान आहे, ती कुठं आपल्याला नेते पिते. आणि तिथं पूर्ण मशीन लावली, एकदम बरं वाटला गाईज मनाला. आणि आता काय मी बाहेर जाऊ शकत नाही. बघा तुम्ही जाण्याचं कारण काय तुम्ही बघू शकता. ज्याला मी जिमला गेलो 4 वाजता आणि आलो 7:15ला, तो 4 वाजल्यापर्यंत 7 वाजेपर्यंत भयानक पाऊस पडत. आता वाटले 7:45. खूप कडक बघितलं भयानक पाऊस पडतोय. पावसानं कसं जायचं तुम्ही बघू शकता गाईज. किती भयानक पाऊस आहे. पावसाने जाऊन वाट लावला गाईज. मग मी घरानंच थांबलो गाईज. तर घरात थांबायला लागेल. तर पाऊस कमी असला तरच जाते. पण एक बरं आला की एक्सेसपरीला जीव आला. 2 दिवस ती याच्यात होती ICUमध्ये बनलेली आहे. आता हिला इथं ठेवलेले, कारण की मला का बाहेर जाता आला नाही काहीच सकाळपासून. सकाळ तर फुल कंडिशन बेकार होती. म्हणजे 7ला जो निघलं गाडी का चालत नव्हती होत. आता पूर्ण गाडी व्यवस्थित झालेलं काहीच बघू शकता. काय कशी अवस्था गाडीची झालते. आता पूर्णपणे तिला मी पॅक केले. पाणी जाऊ नाही शकत आतमध्ये पूर्णपणे. चला काय आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की मला बाहेर जाता आलाच नाही.
पूर्णपणे पावसाचा माहोल झाला, एकदम भरलेला अख्खा पाऊस काहीच दिसत नव्हता, एकदम भयानक पाऊस होता. त्यानिमित्ताने मला काही बाहेर जाता आलं नाही. आता ॲक्टिवा पण व्यवस्थितपणे झालेले आहे, रेडी बिडी गाडी जाऊ व्यवस्थित, बॅटरी बसले. काय जर आजचा ब्लॉग करा नक्की आवडला असतो नक्की लाईक करा, शेअर करा, विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला.